महानगरपालिका हे अनुदानाचा सातत्य तरी प्रशासनाकडून काही उत्तर आले की नाही आपण विचारूया. आजचा आले की मध्यंतरी बनसोडे नावाचे अधिकारी आणि त्यांना आपला विषय सखोल माहित नसले कारणाने काय समाधान नाही आहे. शासन प्रशासनाला शासनाला किंवा लोकांना त्यांना जर खरोखर फाउंडेशन भेटे समाजाला न्याय देणार असतील त्यांनी स्वतः या ठिकाणी जाऊ शकतात. त्याला जर न्याय देण्याची विचार नसतील भावना नसतील आतापर्यंत तो एक 20-25 दिवस चालू आहे. थोड्या दिवसामध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात ते अहंकारी दिसून येत आहेत, नवीन व्यक्तिमत्व दिसून येत आहेत. त्यांना काहीच फरक नाही पडत आहे. करीत आहेत त्याचे काय अन्याय झालेला आहे, अन्याय झालेला केलेला आहे ते बौद्ध समाज त्याच्यावर काय विचार करीत आहे, काय होणार आहे, किती अडचण त्रास येत आहेत. पूर्ण बौद्ध समाजाला त्या व्यक्तीने पूर्ण डिमोरलाइज करून टाकलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज 8वा दिवस हा लढा प्रदर्शन आहे. परंतु कुठल्याही स्वरूपाला दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून या टेडीएमसी प्रशासनाकडून योग्य प्रकारे कोणतेही पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे आता 29 तारखेला आपण एक बुद्धभूमी बचाव जन आक्रोश महामोर्चा या ठिकाणी होणार आहे. तहसील कार्यालय पासून सुरुवात होऊन सकाळी 11 वाजता कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयापर्यंत येणार आहेत. त्यानंतर सुद्धा आपण जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, हक्काचा आपल्याला अधिकार प्राप्त होत नाही. हक्काचा अधिकार काय आहे? 30 तारखेला जघन्य प्रकार आणि एक निंदनीय प्रकार श्रीकांत शिंदे यांच्या इशाऱ्यावरून त्याचे आयुक्त अभिनव गोयल आणि अभिषेक सुर्वे नावाचा जो त्याचा मुलगा आहे त्याला उडान पुलाचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. त्या लोकांनी बुद्धभूमी फाउंडेशन येथे जो बेकायदेशीरित्या तथागतांच्या गोष्टी आठवलेल्या आहेत, झाडांची कत्तली म्हणा किंवा गोरेगाव प्रतिकृती आणि बुलडोझर लावून जमीन दुरुस्त करणे शहर कल्याण शहरासारख्या ठिकाणी लागू करतो पूर्णपणे या स्थितीने वेठीस धरलेला आहे. त्यामुळे त्याचा प्रतिकार मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात होणार आहे. 30 तारखेला मोर्चा होऊन सुद्धा या ठिकाणी बेमुदत धरणा प्रदर्शन चालू राहणार आहे आणि यानंतर गरज मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधव तिथे सुद्धा आंदोलन घेऊन जाण्यासाठी तयारी आहेत. परंतु एक मध्यम मार्ग त्यांनी सुद्धा पत्करले पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांनी बैठकीसाठी बोलून असतील व 10 तारखेला अजिंक्य तारा मुंबई या बंगळूरच्या ठिकाणी असतील तिथे आपण आपले प्रतिनिधी मंडळ आपण गेलो. कारण आम्हाला या सर्व गोष्टी नाही पाहिजे. पुन्हा तानापासून सुरुवात होऊन पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे. या सर्व गोष्टी त्रास लोकांना का होत आहे? श्रीकांत शिंदेमुळे होत आहे. तिने आम्हाला न्याय नाही दिले तर आम्हाला कित्येक दिवस निघून जाईल. अशी कष्ट सहन करणे आपले काहीच पर्याय राहणार नाही. तेही आम्ही करू. जो तथागतांचा धम्माला या ठिकाणी जो बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्स्थापन केलेला आहे, या पुनर्स्थापनाला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगू आपण देणार नाही. तथागतांचा धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याचा आपण पूर्णपणे या ठिकाणी पुढील कारवा आपण चालू करण्यासाठी प्राणपणाला आपण लावलेला आहे.